ज्या महिन्याला सर्व देवांनी अपवित्र मानून नाकारलं, त्याला थेट भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव का दिलं? कधी विचार केलाय? दर 3 वर्षांनी अचानक हा एक महिना कुठून टपकतो? होय, आपण बोलतोय अधिक मासाबद्दल, ज्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. विज्ञान सांगतं की सूर्य आणि चंद्राच्या गतीमधील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी निसर्गात हा महिना येतो. पण अध्यात्मात या महिन्याला मळ मास म्हणजेच अत्यंत अशुभ मानलं गेलं होतं. मग असं काय घडलं की या अशुभ महिन्याला थेट श्रीहरी विष्णूंच्या पूजेचा सर्वात पवित्र काळ मानला जाऊ लागला? या काळात अनरशांचे दान का करतात आणि कोणती कामे चुकूनही करू नयेत? अधिक मासाची ही रहस्यमयी कथा आणि त्यामागचं वैज्ञानिक सत्य सविस्तर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ उपलब्ध आहे. तो आत्ताच नक्की पहा. आणि अशाच थक्क करणाऱ्या पौराणिक गोष्टींसाठी कथा मंथन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.